नमस्कार. स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघा पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. महाराष्ट्र महसूल विभागाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर महाराष्ट्र महसूल विभागाची स्थापना ही 1960 साली करण्यात आलेली आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 2 आहे. महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कुणी केली आहे? तर महाराष्ट्रामध्ये बघा पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना ही धोंडो केशव कर्वे यांनी केली आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा. भारतात सर्वप्रथम सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात सुरू करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा लॉर्ड हार्डिंग पहिला या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी सुरू करण्यात आलेली आहे. बघा प्रश्न क्रमांक 4 आहे. मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते? तर मानवी शरीरामध्ये बघा ऑक्सिजन हे सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते. लक्षात ठेवा ऑक्सिजन. बघा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधी संमत करण्यात आला? खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. मागील जी परीक्षा झाली पोलीस भरती या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर लक्षात ठेवा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधी संमत झाला? तर याचे योग्य उत्तर होईल 1967 साली संमत झालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा. शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे? तर लक्षात ठेवा शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा कलम 21A यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा. 1925 मध्ये उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती? तर लक्षात घ्या हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन ही जी संघटना आहे ही काकोरी कटाशी संबंधित असलेली संघटना आहे. त्यानंतर प्रश्न 8 बघा. कोणत्या कमिशनरच्या विरोधात केलेल्या निदर्शनात जखमी झालेले लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला? तर सायमन कमिशन बघा सायमन कमिशन झाले यामध्ये लाला लजपतराय हे जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 9 आहे. इंग्रजांविरुद्ध लढा उभारणारे गोंदियातील कामठ्याचे थोर स्वातंत्र्य सेनानी कोण होते? तर वीर चिमणा बहादूर हे स्वातंत्र्य सेनानी गोंदियातील कामठ्याचे होते. त्यानंतर पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 10 आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकाराची संघटना स्थापन केली? तर अभिनव भारत ही जी क्रांतिकारक संघटना आहे ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केली आहे. आता ती लक्षात घ्या 1904 मध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर दी शूद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला? तर महात्मा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर दी शूद्राज हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ समर्पित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? दिन आणि दिनविशेष यावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाल दिन हा दिन जो आहे हा 20 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 13 बघा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला आहे? तर यादव राजघराणे यांनी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असलेला देवगिरी हा किल्ला स्थापित केलेला आहे. त्यानंतर पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 14 आहे. व्याघ्र प्रकल्पातील भारताचे पहिले जीवावरण कोणत्या राज्यात तयार करण्यात आले?
तर उत्तराखंड या राज्यामध्ये भारतातील पहिले जीवावरण हे तयार करण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 15 आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी खालीलपैकी कोणता संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ लिहिला आहे? तर छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ संस्कृत या भाषेमध्ये लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा. समाधान यात्रा कोणी सुरू केली होती? तर समाधान यात्रा ही जी आहे ही नितीश कुमार यांनी सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 17 बघूया. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांना कोणता पुरस्कार प्राप्त आहे? बघा, शाहीर साबळे यांनाच काय म्हटले जाते? कृष्णराव गणपतराव साबळे यांना कोणता पुरस्कार प्राप्त आहे? तर पद्मश्री हा पुरस्कार यांना प्राप्त झालेला आहे. प्रश्न क्रमांक 18 बघूया. पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? तर तारपा हा जो नृत्य प्रकार आहे हा पालघर या जिल्ह्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 19 आहे. भारतातील नील क्रांती ही कोणत्या उत्पादनात वाढी संदर्भात आहे? तर भारतातील जी नील क्रांती आहे ही मत्स्य उत्पादन या वाढी संबंधी आहे. त्यानंतर प्रश्न 20 बघा. प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे? तर शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय ही जी कादंबरी आहे ही कादंबरी लिहिलेली आहे. प्रश्न 21 बघा. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे मुख्यालय हे दापोली या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न 22 बघा. AI चे जनक कोणाला मानले जाते? खूप महत्त्वपूर्ण प्रश्न होईल मित्रांनो. तर AI चे जनक हे डॉक्टर जेफ्री हिंटन यांना मानले जाते. त्यानंतर प्रश्न 23 बघूया. लोक माझे सांगती हे एक आत्मचरित्र कोणत्या राजकीय नेत्याचे आहे? लक्षात घ्या, लोक माझे सांगती हे जे आत्मचरित्र आहे हे आत्मचरित्र शरद पवार या राजकीय नेत्याचे आहे. त्यानंतर प्रश्न 24 बघा. निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते? तर निवडणुका निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्याची जी जबाबदारी असते ही निवडणूक आयोगाची असते. प्रश्न क्रमांक 25 बघूया. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? तर ज्या भारताची घटना दुरुस्ती आहे यामध्ये दुरुस्ती करण्याचे जे अधिकार आहेत हे अधिकार फक्त कायदे मंडळाला आहेत. प्रश्न क्रमांक 26 बघूया. भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला? हा सुद्धा प्रश्न IMP होऊ शकतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा, 1955 साली संमत करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे बघू. प्रश्न क्रमांक 27 बघा. नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळवतात? तर नागरिकांना मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य हे लोकशाही या शासन पद्धतीमध्ये मिळते. प्रश्न क्रमांक 28 बघा. आंध्र प्रदेशाचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले? तर लक्षात घ्या की आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा हे राज्य निर्माण झालेले आहे. पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 29 आहे. कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. जो कारगिल विजय दिवस आहे हा दिवस 20 जुलै या दिवशी साजरा केला जातो. लक्षात घ्या, 20 जुलै या दिवशी. प्रश्न क्रमांक 30 बघू. जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कुणी म्हटले आहे? लक्षात घ्या, जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कुणी म्हटले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेले आहे की जात हा बंदिस्त वर्ग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 31 आहे. दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणी स्वीकारले? तर लॉर्ड डलहौसी याने दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे जे धोरण आहे ते स्वीकारलेले आहे. त्यानंतर पुढे बघू. प्रश्न 32 आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर
सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले? तर साने गुरुजी यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सुरू व्हावे यासाठी आंदोलन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा. रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर हा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळतो. कोणता? रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 34 आहे. 14 तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला? तर महाड या ठिकाणी 14 तळ्याचा सत्याग्रह झाला आणि तो 1927 या साली झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? वाशिम जिल्ह्यातील बघा सर्वात मोठा जलसिंचन जो प्रकल्प आहे हा प्रकल्प म्हणजे अडाण आहे. अशा प्रकारे बघा आपण या ठिकाणी एकूण 35 प्रश्न बघितलेले आहेत. या 35 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे बरोबर देता आलीत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करायला विसरू नका. चला तर इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.